लाखमनाचा आपला गहू राहिलेला एक बॅग पेरायची इकडं अजून. तर मी ट्रॅक्टर आणलेलं आहे, आता पेरणी चालू केलेली आहे. बघू आता काय होतं काय नाही ते देवाचं सगळं आभाळ भरपूर आलेलं आहे. तर ते नाही पेरलो असतो तर महान पुढं होणार आहे. आता ह्याला देखील 8-9 दिवसाचा फरक पडलेला आहे पेरण्यासाठी. तर आता ट्रॅक्टर आणलं, एक बॅग राहिली ती पेरून घेतो. आणि खाली सगळं वाहून गेलं आहे का अर्धा 1-1.25 एकर रान. तर ते देखील पेरून घेतो मी. इकडं मस्त वापलेलं आहे का गहू, त्या साईडला का एकदम नंबर 1 वापलेला आहे. गहू चांगला आलेला आहे. ज्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे तिथंच फक्त गहू आलेला नाही. आणि इथून इकडे एक बॅग राहिली होती पेरायची, ते ट्रॅक्टर घेऊन आलो, आता पेरायला लागलो मी. वल भरपूर आहे, वलीचं काय टेन्शन नाही. आणि गहू नंबर 1 आहे, चांगला आहे गहू. थोडं एक पट्टा 2 पट्टे रान राहिलेलं आहे, एक अर्धी पाऊण बॅग पडन. बाकीचं त्या खालच्या साईडला पेरून घेतो. सगळ्याला माझा धन्यवाद.